अमरावती आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन जी आहे ती काल रात्री फुटल्याची घटना झालेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बडनेरा आणि अमरावतीचा पाणी पुरवठा हा 2 दिवस बंद राहणार आहे। दुसरीकडे जल जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी आता पाईपलाईनचं काम केलं जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती ही पाईपलाईन खराब झालेली आहे। अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर वारंवार पाईपलाईन फुटल्याची घटना होती। अशातच काल रात्री उशिरा जर आपण पाहिलं या ठिकाणी ही पाईपलाईन फुटली होती। त्यामुळे संपूर्ण भागामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामधनं जे आहे ते पाणी पुरवठा अमरावती शहराला होतो आणि मोठी संपूर्ण सगळ्यात महत्त्वाची आणि प्रमुख ही पाईपलाईन आणि ही पाईपलाईन फुटल्यामुळे जर आपण पाहतो अशा पद्धतीने या ठिकाणी रस्ता देखील मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहे। मातोश्री विमलाबाई देशमुख मुलींच्या वसतिगृहापुरता संपूर्ण हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहतो रस्त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आता जर आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण पाईपलाईन जी आहे ती दुरुस्तीचं कामाला सुरुवात होणार आहे। पूर्वी जे आहे ते या ठिकाणाहून पाणी जे आहे ते काढलं जात आहे। त्या ठिकाणी जलसंपदा विभाग या ठिकाणी जलप्राधिकरण विभागाचे अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। तर काय सांगणार काय नेमकं झालं या ठिकाणी काय सांगणार? रात्री पाणी पुरवठा सुरू असताना अचानक रोडमधून पाणी व्हायला लागलं, मोठ्या प्रमाणात पाणी व्हायला लागलं। त्याच्यामुळं तात्काळ आम्ही रस्ता कुठं अपघात होऊ नये याकरिता मुख्य शिमोऱ्या इथून पंपिंग बंद केली आणि पाहिजेच्या लाईनवरील मेन हॉल जे बंद करण्यात आले जेणेकरून पाणी लोकांच्या घरात शिरू नये। तदनंतर आज सकाळपासून कामाला सुरुवात केलेली आहे। किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आणि किती दिवस काम पूर्ण व्हायला लागतं? तरी आज आणि उद्या 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू राहतील। 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर काम पूर्ण केलं जाईल असं जलजीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कामाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो पाणी जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून संपूर्ण पाणी काढलं जातं। काल जर आपण पाहिलं तर जलमय संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी होती। त्यानंतर आता परिस्थिती निवडलेली आहे। रस्ता जो आहे तो रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाण्याला एवढा मोठा फोर्स होता की अक्षरशः हा रस्ता जो आहे तो पूर्ण नवीन रस्ता जो आहे तो उखडून पडलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।